हळू हळू आप्पा हळूच बर का आप्पा एकदम हळू 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 शेतकऱ्यांवर होणारा अन्याय शेतकऱ्यांवर होणारा अन्याय या शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? शेतकरी विरोधी सरकारचं करायचं काय? मागणी ती खाली येऊन तुम्ही त्यांच्याशी चर्चा करा. टाकीवर चढून स्वतःचा जीव धोक्यात आणू नका. अशा पद्धतीचं आंदोलन जे असणार आहे ते कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. त्यामुळे तुम्हाला पोलीस प्रशासनाच्या वतीने विनंती आहे, तुमच्या काही ज्या मागण्या असतील तुम्ही त्या कायदेशीररित्या मार्केट कमिटीच्या पदाधिकारी यांच्या लक्षात आणून द्या. तुमच्याशी चर्चा करण्यासाठी तुम्हाला खाली येणं गरजेचं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही खाली या. तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या मार्केट कमिटीशी चर्चा करा, त्यातून निर्णय करा. तुम्ही आता हे आंदोलन खाली उतरून थांबावं अशी प्रशासनाच्या वतीने तुम्हाला आव्हान करण्यात येत आहे. आज या ठिकाणी लासलगाव बाजार समितीमध्ये आपण पाहिलं असेल की सकाळी 1000 रुपयाच्या आत भाव आलेले आणि याच्या संदर्भात या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याची गरज होती. जे कायमचे आंदोलन त्यापेक्षा या ठिकाणी शोले स्टाईल शेतकऱ्यांनी आणि सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. ते आमची एवढीच मागणी होती या ठिकाणी की जे काही 15 आमदार आपल्या विधानसभेमध्ये आहेत नाशिक जिल्ह्यातले, त्या सगळ्याच आमदारांनी फक्त आज वॉकआउट केलं पाहिजे विधानसभेमधून, किंवा आपल्या कांद्याच्या संदर्भात भावांतर योजनेच्या संदर्भात असतील, नाफेडच्या चुकीच्या पद्धतीने खरेदी असेल, या मागण्या घेऊन त्या ठिकाणी लक्षवेधी त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. या ठिकाणी राज्याचे माजी कृषी मंत्री आणि सन्माननीय आमदार कोकाटे साहेबांचा आंदोलन सुरू असताना फोन आला होता. आम्ही त्यांनाही विनंती केली की साहेब आपल्याला या संदर्भात संपूर्ण माहिती आहे, आपण कृषी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, की आपण या संदर्भात कांद्याची लक्षवेधी विधानसभेमध्ये करावी अशी मागणी आम्ही त्यांना केली. आणि प्रशासनाच्या विनंतीवरून हे आंदोलन या ठिकाणी थांबवलंय, तात्पुरतं थांबवलंय. परंतु शासन जर लक्ष देणार नसेल तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन, उग्र आंदोलन या ठिकाणी केले जातील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कुठेतरी वेगळ्या प्रकारचं शोले स्टाईल आंदोलन शेतकऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. आशिया खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हणून या बाजार समितीकडे पाहिलं जातं आणि शेतकऱ्याचा कांदा ट्रॉली टाकेपर्यंत किंवा त्याच्या बाणा टाकेपर्यंत त्याला बाजारभाव या ठिकाणी माहीत नसतो आणि मार्केटच्या खळ्यामध्ये आल्यानंतर त्याची कुठेतरी फसवणूक या ठिकाणी केली जाते. यामध्ये कुठेही व्यापाऱ्याचा पण दोष नाही आणि शेतकऱ्याचा पण दोष, पण व्यापारी आणि शेतकऱ्याचे काही समीकरण आहे ते समीकरण सरकारच्या माध्यमातून कुठेतरी चुकलेलं आहे. भावांतर योजना या ठिकाणी लागू केली पाहिजे आणि ती भावांतर योजना जर या ठिकाणी लागू जर झाली तर शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळू शकतो. किमान सरासरी 2000 रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्याला या ठिकाणी मिळावा. याचं कारण असं आहे का त्या शेतीसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचे रोज नव्यानं भाव या ठिकाणी वाढत आहे आणि शेतकरी कुठेतरी पुरता फसला जातोय. मग त्याची जी फसवणूक आहे ही फक्त सरकार थांबू शकतं आणि हा गरीब शेतकरी, कष्टकरी शेतकरी जर सरकारकडे मायबाप म्हणून जर बघत असेल तर त्या मायबापाचं लेकरांना न्याय देण्याचं काम आहे आणि सरकार कदाचित या माध्यमातून, या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देईल ही आम्हाला खात्री आहे. या ठिकाणी आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शोले स्टाईल आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचं काम केलं. याचं कारण की भावांतर योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला भाव देण्यात यावा. याचा अर्थ असा होतो की ज्या कांद्याचे भाव 2000 रुपयाच्या आत म्हणजे 1500 रुपये जर गेले तर शेतकऱ्याला 500 रुपये परतावा द्यावा. ज्या शेतकऱ्यांचे 1000 गेले त्याला 1000 रुपये परतावा द्यावा. असे भावांतर योजनेच्या अंतर्गत शासनाने, केंद्र सरकारने त्वरित भावांतर योजना लागू करावे. जर प्रशासनाने याकडे लक्ष नाही घातलं, जर शेतकऱ्यांच्या भावांतर योजना लागू जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये या शेतकऱ्यांच्या सोबत बैठका घेऊन गावोगावी जाऊन आणि दिल्लीकडे कूच करू आम्ही.